नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण सध्या मायक्रोसॉफ्ट वर्ड 2019 शिकत आहोत. आज आपण होम टॅबमधील क्लीबोर्ड या विभागातील कमांडचा अभ्यास करणार आहोत. या विभागामध्ये एकूण 4 कमांड्स आहेत: कट, कॉपी, फॉर्मॅट पेंटर आणि पेस्ट. सुरुवातीला आपण कट या कमांडबद्दल माहिती पाहू. कट म्हणजे काय? याचा शब्दशः अर्थ डिलीट करणे किंवा काढून टाकणे, मोडणे असा होतो. परंतु कॉम्प्युटरमध्ये कट या शब्दाचा अर्थ मूव्ह असा घेतला जातो. मूव्ह करणे म्हणजे जागा बदलणे, माहिती एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवणे. म्हणजे थोडक्यात या कट कमांडच्या सहाय्याने सिलेक्ट केलेली माहिती एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवता येते. आता ते कसं केलं जातं ते आपण बघूया. त्यासाठी आपण हा पॅरेग्राफ सिलेक्ट करू. पॅरेग्राफ सिलेक्ट केल्यानंतर इथे वरच्या बाजूला क्लीबोर्ड विभागामध्ये कट नावाची कमांड आहे. या कमांडवर क्लिक करा. ज्यावेळेस आपण या कट कमांडवर क्लिक करतो त्यावेळेस या सिलेक्ट केलेल्या पॅरेग्राफमध्ये काय बदल होतो ते पहा. मी कट कमांडवर क्लिक करतो. क्लिक केल्याबरोबर या ठिकाणाहून तो पॅरेग्राफ निघून गेलेला दिसतो. म्हणजे तो पॅरेग्राफ डिलीट झाला का? नाही. आपण सिलेक्ट केलेला पॅरेग्राफ फाईलमधून कॉम्प्युटरच्या क्लीबोर्ड मेमरीमध्ये गेला. आता कॉम्प्युटरची क्लीबोर्ड मेमरी म्हणजे काय? तर ही एक तात्पुरती मेमरी आहे. त्यावेळेस आपण कुठल्याही माहितीला कट किंवा कॉपी कमांड देतो त्यावेळेस ती माहिती या कॉम्प्युटरच्या तात्पुरत्या मेमरीवर साठवून ठेवली जाते. त्याचप्रमाणे आता आपण जी काही माहिती सिलेक्ट करून कट कमांड दिली ती माहिती कॉम्प्युटरच्या क्लीबोर्ड मेमरीमध्ये गेलेली आहे. आता ही माहिती आपल्याला कुठं ठेवायची आहे? आता हा पॅरेग्राफ या सध्या असलेल्या पॅरेग्राफच्या वरच्या बाजूला होता. आता आपल्याला तो खालच्या बाजूला घ्यायचा आहे. तर ज्या ठिकाणी तो पॅरेग्राफ घ्यायचा असेल त्या ठिकाणी कर्सर ठेवा आणि पेस्ट कमांडवर क्लिक करा. पेस्ट कमांडवर क्लिक केल्यानंतर तो पॅरेग्राफ खालच्या बाजूला आलेला दिसतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला जर माहिती एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायची असेल तर त्यासाठी कट कमांडचा उपयोग केला जातो. आता इथं आपण वर्डमध्ये एकाच फाईलमध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी माहितीची जागा बदलली. जर तुम्हाला एका फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये माहिती घेऊन जायची असेल तर त्यासाठी सुद्धा या कट कमांडचा उपयोग केला जातो. कट कमांड नंतर आपण दुसरी कमांड पाहणार आहोत, कॉपी. कॉपी म्हणजे थोडक्यात डुप्लिकेट करणे, दुसरी एक प्रत तयार करणे, त्याला आपण कॉपी करणे असं म्हणतो. कॉपी करण्यासाठी मी हा पहिला पॅरेग्राफ सिलेक्ट करतो. पॅरेग्राफ सिलेक्ट केल्यानंतर इथं कॉपी कमांड आहे. कॉपी कमांडवर क्लिक करा. कॉपी कमांडवर क्लिक केल्यानंतर आपण जो सिलेक्ट केलेला पॅरेग्राफ आहे त्यामध्ये काही बदल होतो का ते पहा. मी कॉपी कमांडवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आपण सिलेक्ट केलेल्या पॅरेग्राफमध्ये काही बदल झाला का? काही नाही. तो पॅरेग्राफ आहे तसाच आपल्याला दिसतोय. परंतु जो पॅरेग्राफ सिलेक्ट केला होता त्या पॅरेग्राफची एक डुप्लिकेट कॉपी तयार झाली व ती कॉपी कॉम्प्युटरच्या क्लिपबोर्ड मेमरीमध्ये ठेवलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण सिलेक्ट केलेल्या माहितीची डुप्लिकेट कॉपी तयार करून क्लिपबोर्ड मेमरीमध्ये ठेवण्याचं काम ही कॉपी कमांड करते. आता आपण जो पॅरेग्राफ कॉपी केलेला आहे त्याची प्रत आपल्याला इथं ठेवायची आहे. तर ज्या ठिकाणी आपल्याला तो पॅरेग्राफ पाहिजे असेल तिथे अगोदर कर्सर घ्या. नंतर पेस्ट कमांडवर एकदा क्लिक करा. पेस्ट कमांडवर एकदा क्लिक केल्यानंतर त्या पॅरेग्राफची डुप्लिकेट झालेली आपल्याला दिसते. आणखीन जर आपण पेस्ट कमांडवर क्लिक केलं तर त्याच पॅरेग्राफची आणखीन दुसरी प्रत आपल्याला त्या ठिकाणी आलेली दिसते. जेवढा वेळ आपण पेस्ट कमांडवर क्लिक करू तेवढ्या प्रती या ठिकाणी आपल्याला आलेल्या दिसतात. म्हणजे अशा पद्धतीनं सिलेक्ट केलेल्या माहितीची डुप्लिकेट कॉपी बनवायची असेल तर त्यासाठी कॉपी कमांड वापरली जाते. आता आपण कट आणि कॉपी ह्या दोन कमांड पाहिल्या. ज्यावेळेस आपण कॉपी कमांड दिली किंवा कट कमांड दिली तर त्याच्या जोडीला आपला पेस्ट कमांड द्यावीच लागली. कारण पेस्ट कमांड न देता कट किंवा कॉपी कमांड ही पूर्ण होऊ शकत नाही. मग पेस्ट कमांडचा उपयोग कशासाठी केला जातो?
आपण जी काही माहिती कॉपी करून किंवा कट करून क्लिपबोर्ड मेमरीमध्ये ठेवलेली आहे ती माहिती फाईलमध्ये जर घेऊन यायची असेल तर आपल्याला पेस्ट कमांडचा उपयोग करावा लागतो. पेस्ट कमांडच्या बाणावर जर आपण क्लिक केलं तर इथं आपल्याला पेस्ट ऑप्शन्स दिसतात. आता हे पेस्ट ऑप्शन्स कोणते आहेत अगोदर आपण एक एक ऑप्शन पाहूया. पहिलं ऑप्शन आहे कीप सोर्स फॉर्मॅटिंग, दुसरं ऑप्शन आहे मर्ज फॉर्मॅटिंग, तिसरं ऑप्शन आहे पिक्चर आणि चौथं ऑप्शन आहे कीप टेक्स्ट ओनली. तर या 4 पेस्ट ऑप्शन्स बद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला आपण कीप सोर्स फॉर्मॅटिंग या पेस्ट ऑप्शन्स बद्दल माहिती पाहू. आता या ठिकाणी एक पॅरेग्राफ दिलेला आहे, तो पॅरेग्राफ मी सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर आपण त्या पॅरेग्राफची कॉपी करू. कॉपीवर क्लिक केलं. कॉपीवर क्लिक केल्यानंतर आता आपण काय करतो की तो पॅरेग्राफ पेस्ट करतो. आता आपण इथं पेस्टवर क्लिक करण्याच्या ऐवजी पेस्टच्या बाणावर क्लिक करून पहिली जी कमांड आहे कीप सोर्स फॉर्मॅटिंगवर क्लिक करू. कीप सोर्स फॉर्मॅटिंगवर ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस आपण जो पॅरेग्राफ सिलेक्ट केला होता त्या पॅरेग्राफची जशाच तशी डुप्लिकेट कॉपी तयार झालेली दिसते. जशाच तशी म्हणजे काय, माहिती तर जशाच तशी येणारच आहे, परंतु त्या माहितीला दिले जे काही फॉर्मॅट्स आहेत म्हणजे थोडक्यात फॉन्ट, फॉन्टची साईज, त्याला दिला बोल्ड, इटालिक, हे जे काही आपण स्टाईल्स देतो ह्या जशाच तशा इथं पेस्ट केलेल्या माहितीमध्ये सुद्धा येतात. त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही जर आपण कीप सोर्स फॉर्मॅटिंग ह्या कमांडवर क्लिक केलं तर. मग कीप सोर्स फॉर्मॅटिंग या कमांडचा उपयोग कशासाठी केला जातो तर आपण जी माहिती कॉपी केली होती ती माहिती जशाच तशी म्हणजे त्या माहितीच्या फॉर्मॅटिंग मध्ये काहीही बदल न करता पेस्ट करण्यासाठी कीप सोर्स फॉर्मॅटिंग या कमांडचा उपयोग केला जातो. आता पेस्ट ऑप्शन्स मध्ये असलेल्या दुसऱ्या कमांड बद्दल आपण माहिती पाहू, ते म्हणजे मर्ज फॉर्मॅटिंग. आता मर्ज फॉर्मॅटिंग या कमांडच्या सहाय्याने काय केलं जातं तर आता या ठिकाणी आपण काय करू, ही माहिती आपण सिलेक्ट करू. माहिती सिलेक्ट केल्यानंतर कॉपी कमांडवर क्लिक करू. कॉपी कमांडवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ही माहिती इथं पेस्ट करायची आहे. परंतु इथं पेस्ट करत असताना मी काय करतो की थोडंसं या ठिकाणचे फॉर्मॅट बदलतो. म्हणजे इथं जे आपण क्लिक केलेलं आहे त्याचा फॉन्ट कोणता आहे तो इथं आपल्याला दिसतोय, तो फॉन्ट बदलू. आपण वेगळा फॉन्ट घेऊ. त्याला आपण बोल्ड आहे केलेलं त्याला अंडरलाईन करू, थोडीशी साईज वाढवू, त्याचा कलर पण चेंज करू. म्हणजे आपण या ठिकाणी त्या माहितीचे फॉर्मॅट्स बदलले. आपण सिलेक्ट करत असताना अशा प्रकारची माहिती होती. आता आपण पेस्टच्या बाणावर क्लिक करू. पेस्टच्या बाणावर क्लिक केल्यानंतर मर्ज फॉर्मॅटिंगवर क्लिक करू. मर्ज फॉर्मॅटिंगवर क्लिक केल्यानंतर तिथं जी काही माहिती आलेली दिसते त्या माहितीच्या फॉर्मॅटिंग मध्ये बदल झालेला दिसतो. म्हणजे आपण इथं कर्सर ठेवून ह्या कर्सरला जे फॉर्मॅट्स आपण दिले होते ते सगळे फॉर्मॅट नवीन आलेल्या माहितीला अप्लाय झालेले दिसतात. म्हणजे मर्ज फॉर्मॅटिंग मध्ये काय होतं, माहितीमध्ये काही बदल होत नाही, माहिती जशाच तशी राहते, परंतु माहितीचे फॉर्मॅट तिथं जो कर्सर आहे त्या कर्सरला जे फॉर्मॅट दिलेले आहेत ते फॉर्मॅट माहितीला आपोआप लागू होतात. यालाच मर्ज फॉर्मॅटिंग असे म्हणतात. हे झालं दुसरं ऑप्शन. पेस्ट ऑप्शन्स मधलं तिसरं ऑप्शन आहे पिक्चर. आपण याचं प्रॅक्टिकल करून पाहू. हा पॅरेग्राफ आपण सिलेक्ट करू. सिलेक्ट केल्यानंतर कॉपी कमांडवर क्लिक करा. कॉपी कमांडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ती माहिती जिथं पेस्ट करायची आहे तिथं कर्सर ठेवा. कर्सर ठेवल्यानंतर पेस्ट कमांडच्या बाणावर क्लिक करा. बाणावर क्लिक केल्यानंतर हे पेस्ट ऑप्शन्स दिसतात. त्यापैकी पिक्चर हे तिसरं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी या तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहिती आलेली दिसते. परंतु आता इथं जी काही माहिती आलेली आहे ही माहिती म्हणजे एक प्रकारचा ऑब्जेक्ट आहे. आपण ज्यावेळेस आपण त्याला क्लिक करतो त्यावेळेस तो ऑब्जेक्ट या फॉर्म मध्ये दिसत आहे. आपण जर त्याची साईज लहान मोठी जर केली तर जसं आपण एखाद्या ऑब्जेक्ट किंवा
चित्राची साईज लहान मोठी करतो त्याचप्रमाणे आपल्याला या माहितीची साईज लहान मोठी करता येते. त्याचबरोबर ह्या माहितीवर म्हणजे ह्या पिक्चरवर आपण क्लिक केलं की वरच्या बाजूला फॉर्मॅट टॅब आलेली दिसते आणि या फॉर्मॅट टॅबच्या मदतीनं आपण त्या माहितीला सजवण्याचं काम वगैरे करू शकतो. लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात आपण जी माहिती सिलेक्ट केलेली आहे या माहितीला पिक्चर फॉर्म मध्ये जर ठेवायचं असेल तर त्यासाठी पेस्ट ऑप्शन्स मधील पिक्चर या कमांडचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचं चौथं ऑप्शन आहे कीप टेक्स्ट ओनली. आता कीप टेक्स्ट ओनली मध्ये काय होतं, आपण हा पॅरेग्राफ सिलेक्ट करू, सिलेक्ट केल्यानंतर कॉपी केल्यानंतर आता आपल्याला तो पॅरेग्राफ या ठिकाणी ठेवायचा आहे. चौथं ऑप्शन आहे कीप टेक्स्ट ओनली. त्याच्यावर ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस आपण जे टेक्स्ट कॉपी केलं होतं ते टेक्स्ट जशाच तसं या ठिकाणी आलेलं दिसतं. अशा पद्धतीनं आपण ही पेस्ट ऑप्शन्स मधील वेगवेगळे जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायाबद्दल आपण माहिती पाहिली. आता क्लिपबोर्ड या विभागामध्ये असलेली फॉर्मॅट पेंटर या कमांड बद्दल आपण माहिती पाहू. फॉर्मॅट पेंटर ही जी कमांड आहे ही कमांड आपण जी काही माहिती सिलेक्ट केलेली आहे या सिलेक्ट केलेल्या माहितीचे फॉर्मॅट म्हणजे सजावट कॉपी करून दुसऱ्या माहितीस देण्यासाठी केला जातो. म्हणजे काय, आपण हा पॅरेग्राफ सिलेक्ट करू, पॅरेग्राफ सिलेक्ट केल्यानंतर आपण या पॅरेग्राफला थोडंसं फॉर्मॅटिंग करू, म्हणजे याचा फॉन्ट चेंज करू. फॉन्ट मध्ये मी बदल केला, थोडंसं साईज वाढवता, कलर चेंज करू, अंडरलाईन करू. आता या पॅरेग्राफला आपण जशा सजावटी केलेल्या आहेत तशाच सजावटी या खालच्या पॅरेग्राफला आपल्याला करायच्या आहेत. तर मग सजवलेला पॅरेग्राफ सिलेक्ट करा, फॉर्मॅट पेंटर कमांडवर क्लिक करा. फॉर्मॅट पेंटर कमांडवर ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस आपल्या माऊस पॉइंटरचा आकार बदललेला दिसतो. कसा दिसतोय तो, तर माऊस पॉइंटरचा आकार कॅपिटल आय आणि त्याच्यासोबत एक छोटासा ब्रश आलेला दिसतो. याचा अर्थ या माऊस पॉइंटर सोबत वर सिलेक्ट केलेल्या माहितीचे फॉर्मॅट्स कॉपी करून आलेले आहेत. या माऊस पॉइंटर सोबत आलेले जे काही फॉर्मॅट्स आहेत ते फॉर्मॅट्स या पॅरेग्राफला देण्यासाठी तो पॅरेग्राफ सिलेक्ट करा आणि सोडून द्या. हा पॅरेग्राफ वरच्या पॅरेग्राफ प्रमाणेच फॉर्मॅट झालेला दिसतो. म्हणजे वरच्या पॅरेग्राफला जे फॉन्ट, बोल्ड, अंडरलाईन, फॉन्ट कलर जे काही इफेक्ट आपण दिलेले आहेत ते इफेक्ट जशाच तसे पुढच्या पॅरेग्राफला सुद्धा आलेले दिसतात. आता हा फॉर्मॅट पेंटर कमांडच्या साहाय्याने आपण एकदा क्लिक करून एका पॅरेग्राफचे फॉर्मॅट्स आपण दुसऱ्या पॅरेग्राफला दिले. पण जर आपल्याला एकाच वेळेस एका पॅरेग्राफचे फॉर्मॅट अनेक पॅरेग्राफला द्यायचे असतील तर अशा वेळेस ज्या पॅरेग्राफचे फॉर्मॅट्स आपल्याला इतर पॅरेग्राफने द्यायचे आहेत तो पॅरेग्राफ सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट पेंटरवर डबल क्लिक करा. फॉर्मॅट पेंटरवर डबल क्लिक केल्यानंतर हा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट अनेक माहितीला आपलं देता येतो. आता हा पॅरेग्राफ मी सिलेक्ट करतो, सिलेक्ट करून सोडून दिला, पण तरी सुद्धा या पॉइंटर सोबत असलेला जे काही फॉर्मॅट्स आहेत म्हणजे ब्रशचा जो शेप आहे तो आणखीन सोबत आहे. म्हणजे आपण पुढचा जो पॅरेग्राफ आहे त्या पॅरेग्राफला सुद्धा सिलेक्ट करून आपण फॉर्मॅट बदलू शकतो. या पद्धतीनं जर आपला एकाच वेळेस एकच फॉर्मॅट अनेक माहितीला द्यायचा असेल तर फॉर्मॅट पेंटरवर डबल क्लिक करून आपण तो फॉर्मॅट एकापेक्षा अधिक माहितीला देऊ शकतो. अशा पद्धतीनं जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.